आज आलो मी बैरमच्या जत्रेत। आजकाल कसा इंस्टाग्राम फेसबुकच्या माध्यमातून लई काही जोड्या फेमस झाल्या, त्यातली एक जोडी आहे। हे एक जोडी आहे आमचे हरीश दादा विजयकर आणि त्याची लक्ष्मी स्वातीताई विजयकर। अरे बा कव्हर केला नवरा बायकोनं दोघांनी फेसबुकवर। या काऊन खऱ्यानं कॅन्सर होते ना, मागच्याच वर्षी झालं ढुंगणाचं ऑपरेशन। एवढाले कोंबे टोचले होते ना तिथं, लक्षात नाही काय? काही वय वय नाही। उद्यापासून जर तुमच्या खिशात खर्रा दिसला तर हे झोडपं आहे आणि तुम्ही आहे। मांग पाय हेकोडा केला होता, आता कंबर हेकोडी कर। वाजले सारे बापा बापा पावणे 9 वाजले। कुठे गेली हो बायको? रात्रीची उतरली नाही काय? उतारा पाहिजे वाटते। मला नाव नाही आहे काय? मार बायको बायको करून बॉम्बून राहिले। जमा बिन दाखवू का रे इले? म्हणजे हरीश भाऊ मला एक सांगा, बरोबर। कसे काय उतरले फेसबुकवर सोशल मीडियावर? मला वाटलं कसं आहे, माणूस प्रत्येक वेळेस टेन्शन मध्ये राहते आणि येथे कदाचित म्हणजे आपल्याला काहीतरी नवीन करायचं आहे आणि आपली मराठी भाषा ते लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे, असं माझं म्हणजे 2 वर्षातील माझ्या लक्षात आलं काहीतरी काही आपण केलं पाहिजे, करायला पाहिजे। की आपल्या अंगात जे गुण आहे, प्रत्येक माणसाच्या अंगात म्हणजे सुप्त गुण राहते, ते दाखवत इच्छा गुण राहते, तर ते काहीतरी लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे। आपली वऱ्हाडी भाषा आहे, मराठी भाषा आहे, कारण मराठी भाषेचे अर्थ अलग अलग निघतात, प्रत्येक गोष्टीचा अर्थ अलग वेगळा होते, म्हणजे आपण फलतो म्हणतो, लोक फलतं समजते। तर त्यामुळे मला वाटलं चला आपण सोशल मीडियामध्ये उतरून जाव, लोकांना आपली काही माहिती होते, आपले व्हिडिओ लोक, आणि प्रत्येक व्यक्ती टेन्शन मध्ये राहते, टेन्शन मुक्त कसं करायचं, हे त्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचायचं। कसं आहे, सोशल मीडियावर जर एखादी गोष्ट आपण एखादा कंटेंट टाकतो म्हटलं तर त्याला हजारो लाखो लोक पाहत बसतात, पण दोघंही पती पत्नी मिळून जर तुम्ही ज्या टाइमला कंटेंट टाकता, लय लोक उभारे आहेत ना हो, नाव ठेवतात ना, तर हे नाव ठेवणारे लोक तुमच्या नजरेत आले का नाही? तुम्हाला लोक नाव ठेवले का नाही? तर कसं भाऊसाहेब, पहिला विरोध होत असते नातेवाईकातून, कारण आपलेच नातेवाईक आपल्याला म्हणजे समोर न्यायच होते, कारण त्यांना असं वाटते की हे बा काय करून राहिले, असं यांचं बरोबर नाही, आणि पहिला विरोध पण तिथूनच होते। बाकी लोक, कारण बाहेरचे लोक आपल्याला ओळखत नसते, ते नातेवाईकातून आपल्याला विरोध चालू होत असते। आणि माणसानं म्हणजे आहे तोपर्यंत सदा आनंदित राहिले पाहिजे, कारण प्रत्येक दिवस हा माणसाच्या आयुष्यात नवीन दिशा घेऊन येणार येत असते। आणि कसं आहे, कोणत्या दिवशी कोणाचं लग्न जोडते, कोणाला एखादा जॉब लागते, म्हणून प्रत्येक दिवस हा माणसासाठी नवीन आहे। त्याच्यामुळे ह्या जगात आहे तोपर्यंत आनंदी राहा आणि सुखी राहा, आहे तोपर्यंत, कारण या जगात पुन्हा तुम्हाला प्रवेश मिळणं कठीण आहे, पुन्हा मिळून बा, त्याच्यामुळं आनंदित राहा आणि सुखी राहा, हेच माझं म्हणणं राहते। आणि व्हिडिओच्या माध्यमातून सांगत राहतं लोकांना की टेन्शन मुक्त राहा आणि जीवन फ्री राहा आणि फ्रीडम मध्ये जगा। बिलकुल हरीश भाऊ, आता कसं आहे, फेसबुक इंस्टाच्या माध्यमातून तुम्ही बऱ्यापैकी ट्रेंड झालाय, बऱ्यापैकी हिट झालाय, पती पत्नी आणि सात्विक तुमचा व्यवहार दिसते, फक्त ते बाई तुमच्या जास्त शाब्दिक अत्याचार करते, आता मी नाही माझ्या फेसबुकवर पाहिलं, बरोबर मी स्वतःने आरोप करून आलो। मग काही ठिकाणी तुम्हाला बोलावून येते का, या ना भाऊ हरीश भाऊ, स्वाती या ना आमच्या इकडे, असं येते ना, आम्हाला बोलावणं येते कुठे कुठे, पण आम्ही म्हणजे वेळेनुसार आम्हाला जिथे म्हणजे अवेलेबल झाला त्या ठिकाणी आम्ही जात असतो। आणि राहायला पती प्रश्न की बाबा आता 50% आरक्षण आहे ना, तर बायकोच्या मागे जास्त लागते, एक तर पोरी भेटून राहिल्या, म्हणजे कोणत्या कोणत्या गावात 50 पोरं पडल्या, कोणत्या गावात 100 पोरं पडले आहे, पोरगी म्हणा जिथं बायको म्हणा तिच्या मागे जास्त लागते, आणि तिच्या मतानं ऐकायला लागते, नाही तर लग्न केल्यावर बायको म्हणते माझ्या मतानं ऐकत नाही काय, चल दुसरा बघ राहू दे, तू जाय तिकडे लागत, असं म्हणते ना। त्याच्यामुळे आता लेडीज फर्स्ट आहे, त्याच्या मागे बायको मागे माणसाला जा लागते, हा विषय सगळ्यात। हरीश भाऊच्या जोडीदार असणाऱ्या स्वातीताई आहेत, स्वातीताईचा हरीश भाऊवर फेसबुकवर साऱ्यात जास्त शाब्दिक अत्याचार असते। स्वातीताई, इतकं बोलायला लागते काय? बाया कशा चुपचाप बोलतात माणसाले, तुम्ही एकदम ऑन कॅमेरा माणसाला खराब बोलता,
एखाद्या माणुसकीने काही सोडून गिळून जाईल ना. काही सुडवून गिनवून नाही जात. माणसावर भरोसाच करा नाही लागत. सगळे माणसं सगळे सारखीच असते. नागो उषा पैशातले नागोबी असते. माणसावर कधीच भरोसा नका करू. अरे बाबा माणसं कधी सुटका देईन काही सांगता येत नाही. नाही त्यानं तर सांगितलं की बा आता मी गोड माणूस राहिलो म्हणते. नाही दिसते तसं नसते म्हणून जग फसते. तर स्वातीताई, जेव्हा आपण इंस्टाग्रामवर फेसबुकवर जेव्हा व्हिडिओ तयार करतो, लोकांना काही कामधंदे नसतात, दुसऱ्याला येत नाही, आपल्याला स्वतःला येत नाही, पण दुसऱ्याला नाव कसं ठेवा याच्यात की नाही लोक वज्जर हुशार आहेत. तर असं तुमच्या सोबत झालं का की बा तुम्ही व्हिडिओ काही कंटेंट शूट केले, नाते लगायचा काही आपल्या सगळे सोयऱ्याचा काही आक्षेप असं काही? म्हणतात ना नातेवाईक जास्त नाव ठेवतात. घरच्यांना म्हणजे हे यांच्या इकडले जे रिलेशन वाले नातेवाईक जे आहे ते त्यांना माणसांना जास्त कमी म्हणतात आणि बाईच्या जातीला जास्त बोलून दाखवतात की ही अशी आहे, ही अशी करते, ते अशी करते. आणि समजा जे आजूबाजूचे आपल्या गावचे लोक तर ते पण हे बाई कशी वागते, कशी बोलते असे नावगट्टा जास्त ठेवतात. पण मला काही त्याचा प्रश्न पडत नाही, मला काही त्याचा फरक पडत नाही. त्यांच्याशी असं काही वागायचं असं हे काही बा म्हणून असं मला फरक पडत नाही. माझ्या माणसाची मला साथ आहे ना, बस आम्हाला सामोर जायचं आहे. आम्हाला काही मागं वळून पाहायचं नाहीये, कोणी काय बोलते कोणी काय नाही, त्यांच्याकडे आम्हाला लक्ष नाही द्यायचं आहे. कारण कसं आहे, रस्त्याने चालताना आपण हायवेनं सरळ पाहायला पाहिजे आणि माणसाला मागावडून पाहिलं त्यावेळी ऍक्सिडेंट होते, लेडीज असो की गाडी असो. जीवनात आल्यावर मागावडून कधीच पाहायचं नाही, बस समोर पाहायचं आणि समोरची आपली धर्म जे गाठत जायचं, मागावडून कधीच पाहत नसते. त्या हिशोबाने आम्ही कंटेंट चालत टाकत असतो. काही व्हरायटी भाषेतली आमच्या व्हिडिओ राहते, जी गावरानी भाषा आपली दुसऱ्या जगापर्यंत किंवा दुसऱ्या स्टेट पर्यंत पोहोचली पाहिजे. त्या हिशोबानं प्रत्येक आम्ही वराडी भाषेतनं आमचं कॉमेडी ते लोकांपर्यंत पोहोचायचं काम करत असतो. ज्या म्हणजे घटना घडतात विदर्भात, म्हणजे गावखेड्यामध्ये कसे वागणूक आहे, कशी भाषा आहे, नवरा बायकोला कशी बोलते, बायको नवऱ्याला कशा बोलते, कोणी कोणी नवरा दारू पिते किंवा बायकोला कोणत्या ह्याच्यात बोलते, त्या आम्ही ते व्हिडिओ टाकत असतो कॉमेडी, जेणेकरून लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे आणि त्याची कॉमेडी बनवून एक लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे आणि त्याचं मनोरंजन झालं पाहिजे लोकांचं. त्या हिशोबाने आम्ही ते व्हिडिओ बनवत असतो. तर ह्या होत्या स्वातीताई आणि हरीश भाऊ विजेकर. मस्त म्हणजे फेसबुकवर यायचे कंटेंट मी पाहतो, मला भल्ला आवडते. आणि योगाकारण बैरंबाच्या दर्शनाला आलो, पण या लक्ष्मी नारायणाचं दर्शन मला या ठिकाणी झालं. तर फेसबुकवर जर तुम्हाला याचे व्हिडिओ पाहायचे असतील तर हरीश विजेकर नावाचा कीवर्ड्स आहे, तुम्ही ते टाका, तुम्हाला ते फेसबुकवर दिसतात. आणि कसं आहे, वराडी भाषेत बोलतात राजो लोकांना, कसं आहे वराडी भाषेत बोलायची आजकाल लाज वाटते, पण या पती पत्नीनं वराडी भाषेचा जो एक साथ चालू ठेवला त्याच्यानं वराडी भाषा शिकण्यास लय मोठी मदत होणार आहे. आणि ते मदत गावरान 90च्या माध्यमात होणार आहे. बैरमात हे जोडं भेटलं असं लक्ष्मी जोडं कायम राव. फक्त विचार याच गोष्टी काय बोलते या माणसाले, बाई हा माणूस कसा सहन करते काय माहित.